चला तर फ्रेंड्स, आज आपण खानदेशी पद्धतीचं मस्त असं खारं वांगं बनवणार आहोत. आता हे वांगं करायला इतकं सोपं आहे आणि खायला तर एवढं चविष्ट लागत होतं की तुम्ही एकदा बनवलं, एकदा खाल्लं तर ते परत परत बनवाल, ही 100% गॅरंटी आहे. तर बघा, त्यासाठी या ठिकाणी मी 1 पावशेर वांगी घेतलेली आहेत आणि ते अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. वांगी मी 10 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती. तर बघा, या ठिकाणी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता हे सर्व वाटण थोडंसं पाणी घालून मी वाटून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर बघा, आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. नंतर वांगी घालायची आहेत. वांगी 10 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहेत आणि नंतर आपण जे वाटण वाटलेलं होतं ते घालायचं आहे आणि तसंच एक 5-10 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं झाकण ठेवायचं आहे. नंतर बघा, 10 मिनटानंतर आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा ते व्यवस्थित परतायचं आहे. परत एकदा 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. ते व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे. बघा, 5-10 मिनटानंतर वांगी आपली 95% शिजलेली आहेत. आता त्याच्यामध्ये थोडासा मी घरगुती गरम मसाला घातलेला आहे आणि थोडासा मॅजिक मसाला घातलेला आहे. आता हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नसेल घालायचं तर नका घालू. आणि नंतर बघा, याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे थोडंसं ग्रेव्ही टाईप होण्यासाठी. तर बघा, आणि थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा 10 मिनटं मी छान वांगी शिजू दिलेली आहेत. आता वांगी आपली छान शिजलेत, तुम्ही बघू शकता. आता बघा, हे वांगं आपलं तयार झालेलं आहे. आता हे वांगं खायला एवढं चवदार लागत होतं. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि तुम्ही पण परत परत अशाच पद्धतीने हे वांगं बनवाल. तर बघा, तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.